पुढली बातमी, जुन्या संसद भवनामध्ये पक्षाच्या कार्यालयाचं वाटप करण्यात आलंय। विशेष म्हणजे या वाटपामध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयावरती लावण्यात आलेल्या पाटीचं सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। कार्यालयावरती शिवसेना कंसामध्ये शिंदे असा बोर्ड लिहिलेला आहे। एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर पक्षाचा उल्लेख मूळ शिवसेना म्हणून केला जावा यासाठी पक्षाचे लोक नेहमी आग्रही असतात। असं असताना त्यांच्या पक्षाच्या लोकसभा कार्यालयाच्या पाटीवर मात्र शिवसेना शिंदे गट असा उल्लेख असल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। रामराजे, खरं तर शिंदे गटाकडून कायमच मूळ शिवसेना असा उल्लेख व्हावा यासाठी आग्रह धरला जातो, मात्र आता हे कार्यालय दिलं आणि त्याच्यामध्ये कंसात शिंदे असं लिहिण्यात आलेलं आहे। बिलकुल, कारण नवीन संसद झाल्यानंतर कार्यालय जे वाटप होतं ते अद्याप झालं नव्हतं, परंतु आता ते वाटप झालेलं आहे आणि शिवसेना पक्ष हे दोन असल्याचं यातून एक प्रकारे सिद्धच झालेलं आहे। कारण शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोघांना वेगवेगळं कार्यालय दिलेलं आहे आणि जे पक्षाचं नाव असतं त्या नावासमोर मात्र शिवसेना शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारे नाव देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकीकडे प्रश्न हा निर्माण होतो की खरी शिवसेना एकनाथ शिंदे आहे यांची आहे असं म्हटलं जातं आणि बरोबर निवडणूक आयोगाने त्यांना चिन्ह आणि पक्ष पण दिलेला आहे। मग लोकसभेने अद्याप ते नाव का बदललं नाही हा प्रश्न आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचं मात्र अजित पवार किंवा शरद पवार असं नाव दिलेलं नाहीये, तर केवळ एनसीपी असं एकच नाव दिलेलं आहे। त्यामुळे हा फरक जो आहे तो दिसून येतो। त्यामुळे यावर आक्षेप घेणार का एकनाथ शिंदे ते पाहावं लागणार आहे। निश्चित हा फरक नेमका कशामुळे केला गेला हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रामराजे या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।